आलाय, कुटुंबाची भेट घेतली, काय सांगा? नाही, हे दोन गटात वितवाद वाद झालेला नाहीये. हे जिहाद्यांचा उन्माद करण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला आहे. आमच्या त्या हिंदू समाजाची जेव्हा लहान मुलं तिथे खेळत होती, फटाके वाजवत होती, तेव्हा ह्या काही जिहाद्यांनी तिथे येऊन दगडफेक केली. आणि मग त्यानंतर ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि आज ह्या उपोषणस्थळी मी आणि आमचे आमदार जगतापजी आणि आमचे आमदार सातपुतेजी आम्ही एकत्र मिळून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या हिंदू समाजाला धीर देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी आलेलो आहे की हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. हे सरकार हिंदूंच्या ताकदमुळे स्थापन झालेलं आहे. म्हणून या सरकारच्या काळात कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय आम्ही कोण सहन करणार नाही. मी स्वतः मंत्री म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे उपस्थित आहे. म्हणून आमच्या हिंदू समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला आम्हाला विश्वास द्यायचा आहे की हे सरकार म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने तुमच्या बरोबर आहोत. आणि जो काय तो कुरेशी नावाचा जिहादी आहे, तो जे काही मस्ती इथे करतोय, त्याला वाटतंय की त्याच्या अब्बाचा पाकिस्तान आहे. त्याला आता कळेल सरकार कशाला म्हणतात, पोलीस कशाला म्हणतात. त्याला बाहेर त्याची दहशत मोडून काढण्याचं काम या आमच्या सरकारच्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही करू, जेणेकरून भविष्यात कोण कुरेशी उठण्याचा पण प्रयत्न करणार नाही. म्हणून जे जे त्याचे कोण साथीदार असतील, ते जिहादी मानसिकतेचे कोण जे पण आमच्या श्रीगोंद्यामध्ये असतील, त्यांना कळलं पाहिजे की इथे हिंदुत्ववादी विचाराचा आमदार आहे, सरकार हिंदुत्ववादी विचाराचं आहे. म्हणून इथे त्यांची कुठलीही मस्ती आम्ही सहन करणार नाही. माफी मागितली ना त्यांनी. माफी नाही मागितली असती तर आम्ही पुढचा कार्यक्रम केला असता, पण माफी मागितली आहे. बघा, शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे. आम्ही सगळे जणांचा दैवत आहे, तो दैवत आहेत ते. आणि आमच्या दैवताबद्दल असं कोणी कुठल्याही पद्धतीची काही वळवळ करत असेल तर सगळ्यांच्या भावना भडकणारच. म्हणून कोणी असं भविष्यात अशा उगाच वळवळ करण्याचा प्रयत्न करू नये. 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भात बुरखावर बॅन करावी अशी कॉपी होणार नाही असं मला सांगितलेलं आहे. मागणी विगणी फेटाळलेली नाही. आम्ही कशाला सांगितलं, जेणेकरून बुरखा घालून काही जे कॉपी करण्याचे प्रकार इतिहासात घडलेले आहेत, मतदान करण्याचे प्रकार घडलेले आहेत. म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की पारदर्शक पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे. त्यासाठी मी ते पत्र लिहिलेलं, कारण माझ्या हातात एक परिपत्रक आलेलं ज्याच्यामध्ये अशी माहिती लिहिलेली आहे आणि त्यानुसार मी पत्र लिहिलेलं आहे. आता आमच्या शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा मला विश्वास दिला आहे की बाबा पारदर्शक पद्धतीने कॉपीमुक्त परीक्षा होईल, तर आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत. सरकार आमचं आहे, मी पण सरकारमध्ये आहे. म्हणून माझ्या सरकारचा कारभार अजून पारदर्शक व्हावा यासाठी अगर आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करत असू, त्याच्यामध्ये काही चूक नाही. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोक आलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत आहे. परंतु प्रश्न असा आहे की यांना जे मतदान कार्ड असू द्या किंवा आधार कार्ड असू द्या किंवा सरकारी डॉक्युमेंट जे उपलब्ध करून देतात, त्यांच्यावर मोठ्या कारवाई होताना दिसत नाही किंवा कडक कारवाई. बघा, जेव्हा सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचे स्टेटमेंट बघा, भाषणं ऐका. स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची आहे की इथे कुठल्याही बांगलादेशी रोहिंग्याला ही कीड, ही घाण आम्ही ठेवणार नाही. आणि त्यांना जे काही दूध पाजणारे जे कोण लोक असतील या हिरव्या सापांना, त्यांनाही ठेचण्याचं काम, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आमचं सरकार करणार आहे. कोणालाच सोडणार नाही. आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला बांगलादेशी रोहिंगे मुसलमान मुक्त करायचं आहे. त्या पण बिळामध्ये हिरवे साप लपले असतील ना, प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचणार आणि ठेचून त्यांना इथून बाहेर काढणार आहे. चिंता करू नका. देखिए, कुछ दिनों पहले दिवाली के वक्त यहाँ पे हमारे हिंदू समाज के लोगों के ऊपर जिहादी मानसिकता के लोगों ने पथराव किया और उसके बारे में आज ये अनशन था. और मैं और हमारे आमदार सातपुते जी, हमारे आमदार जगताप जी, पाचपुते जी, हमारे आमदार पाचपुते जी और जगताप जी, हम साथ में इनका यहाँ मिलने आए, उनको विश्वास देने आए हैं
कि ये सरकार हिंदुत्ववादी विचार की सरकार है, सोच की सरकार है। यहाँ हिंदू समाज के कोई भी लोग के ऊपर किसी भी तरीके का अन्याय ये सरकार सहन करेगी नहीं। मैं खुद एक मंत्री हूँ, सरकार का प्रतिनिधि रिप्रेजेंटेटिव बन के मैं यहाँ आया था और मैं इनको विश्वास देना चाहता हूँ कि सरकार ये सब जो वो कोई कुरैशी विरेशी नाम का जिहादी है उसको अभी समझेगा क्या होता है सरकार नाम का, हिंदुत्व क्या होता है उसको अच्छी तरीके से समझेगा, ताकि अभी बाहर आने के वो डायरेक्ट भगवत गीता पढ़ना चालू करेगा। चिंता करो मत आप, इनका खत्म हो जाने दो। ये बांग्लादेशी और रोहिंग्या मुसलमान हमको हमारे महाराष्ट्र में नहीं चाहिए। गंदगी है, कीड़े मकोड़े है ये लोग। जो देश और इसमें रहते हैं वहाँ इसी तरीके गंदगी फैलाते, तो इसलिए अभी गंदगी साफ करने का काम हमारे फडणवीस साहब की और हमारे अजीत दादा की और हमारे एकनाथ शिंदे जी की सरकार कर रही है। और उसी तरीके का जिधर जिधर ये लोग जिधर भी छुपे रहेंगे इनको सबको बाहर निकाल के इधर से भगाएंगे हम लोग। बोला चला। अनधिकृत थडग्यावरती कुठेतरी कारवाई करण्याची मागणी होती, तर तसं दुसरीकडे संसदेमध्ये वक्फ बोर्डासंदर्भात जे आहे तर ते ओबीसी वारंवार आवाज उठवताना दिसत आहेत, काय सांगाल या संदर्भात? कारण का आमचं हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्रामध्ये आम्हाला वक्फ बोर्ड सारखा हा कायदा नाही नको आहे। त्याच्यामध्ये अमेंडमेंट आमच्या मोदीजींच्या सरकारने आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये आमच्या हिंदूंच्या जमिनी बळकावल्या जातात। कुठल्याही इस्लामिक राष्ट्रामध्ये हा वक्फचा कायदा नाही आहे। हे लाड मग आम्ही आमच्या हिंदू राष्ट्रामध्येच कशाला सहन करायचे? हे काय थडगे विडगे बांधून ठेवतात, त्यांना सांगा तुम्हाला एवढे थडगे बांधायचे, स्वतःची जमिनी घ्या ना। सरकारी जमिनी कशाला पाहिजे तुम्हाला, कशाला पाहिजे? हे पीर बाबा विवाह ही नाटकं आमच्या इकडे, आणि या पीर बाबांना मूळ जो इस्लाम मानणारा आणि मोहम्मद पैगंबरांना मानणारा मुसलमान तरी मानतो का पीर बाबांना? उत्तर देऊन दे ना मला। म्हणून ही सगळी लँड जिहादचे जे प्रकरण आहेत, वक्फ बोर्डचे जो विषय आम्हाला आमच्या इथे नको आहे, आणि तीच भूमिका आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने घेतली। वक्फ बोर्ड कायदा रद्द केला पाहिजे का? हो आहे ना, तीच भूमिका आहे ना आमची। अहिल्यानगर नामांतरासंदर्भात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। आता हायकोर्टानं प्रशासनाला नोटिसा काढल्या। सरकार म्हणून आमची भूमिका आहे की पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणूनच हे ओळखलं जाणार। जी ताकद केस कोर्टमध्ये उभी करायची आमचं महाराष्ट्र सरकार उभं करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।